येत्या 2 डिसेंबरला काहीतरी निवडणुका आहेत. काही नगरपंचायती, नगरपरिषदा, काही नगरपालिका असतील, काहीही असेल. पण एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, इथं कुठलीही जात पाहू नका, इथं कुठलाही धर्म पाहू नका, इथं कुठलाही पक्ष पाहू नका, इथं कोणतीही गोष्ट पाहू नका. इथं पहा किंवा इथं मत देताना कोणती गोष्ट पहा, तर तो म्हणजे माणूस. जो तुमच्या आवारात तुमच्या अनेक समस्यांना तोंड देणार आहे, त्या सोडवणार आहे, तुमच्या जवळचा असणार आहे. तुम्ही काय आमदारापाशी कुठली गोष्ट घेऊन जाऊ शकत नाही, कारण तो आमदार काय तुमच्यापाशी येत नाही. तो आमदार झाला की 5 वर्ष काय कमवायचं ते कमवून घेतो, तिकडं झक मारतो. त्यामुळं तुम्ही जाऊन कुठे जाता, तर या सगळ्या लोकांपाशी तुमची पोहोच असते किंवा तिथपर्यंत सामान्य माणूस जातो. त्याच्यामुळं निवडून देत असताना कुठल्याही पक्षापेक्षाचा विचार करू नका. सगळे पक्ष गेले खड्ड्यात, उडत जाऊ. माणूस महत्त्वाचा लक्षात ठेवा, की तुमच्या घरात येणारं पाणी त्याच्यावरती त्याचं लक्ष आहे का, बाकी सगळ्या गोष्टींवरती तो तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे का, हे पहा आणि तेव्हाच मतदान करा. कुठेही विकले जाऊ नका, काही नका. या निवडणुकीमध्ये आपण कुठल्याही पक्षाचा प्रचार करू नका, काही नका. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी हा माणूस योग्य आहे का, आणि मग जाऊन मतदान करा बिंदास.